नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्या सोबत नरसिंग बोरे. आज जे बोलतोय ते गोड नाही पण खूप गरजेचं आहे. मी पत्रकार आहे, रोज पोलीस स्टेशन मध्ये जातो, चोरी, मारहाण, भांडण पाहतो. पण एक गोष्ट डोकं सुन्न करते, अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचा प्रकार. आजची घटना ऐका. फक्त 16 वर्षाची मुलगी, आई वडील पोलीस स्टेशन मध्ये रडत उभे. आईचे अश्रू थांबत नाहीयेत. वडील म्हणतात, साहेब माझी मुलगी एसी मध्ये वाढली, त्या मुलाकडे घरही नाही. 2 दिवसात मुलगी सापडते. पण खरी वेदना तिथून सुरुवात होते. ती 16 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशन मध्ये उभी राहून म्हणते, हे माझे आई वडील नाहीयेत, मला यांच्यापासून धोका आहे. मंडळी, ज्या आईने जन्म दिला, ज्या बापाने आयुष्य खर्च घातलं, त्यांनाच नाकारलं जातंय. पोलीस म्हणतात, सर हे काहीच नाही. आई वडील पायावर पडतात, लोटांगण घालतात, तरीही मुली घरी येत नाहीयेत. मुलींनो, 16 वर्ष म्हणजे प्रेमाचं वय नाही, ते फसवणुकीचं वय आहे. आणि पालकांनो, आमची मुलगी असं करणार नाही, हीच सर्वात मोठी चूक आहे. मोबाईल द्यायचा, पैसा द्यायचे आणि जबाबदारी संपली असं नाही. मुलींशी बोला, त्यांची संगत ओळखा, मोबाईलवर लक्ष ठेवा. आज नाही थांबलं तर उद्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये रडणारी आई आणि मोडलेला बाप दिसेल. डोळे उघडा, वेळेत सुधरा. धन्यवाद.